तुमच्या माझ्या जीवनामध्ये होणाऱ्या वाईट गोष्टी याचा देवाशी नाही तर आपल्या कर्माशी संबंध आहे. म्हणून आपले कर्म चांगले कमवा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत रहना. एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्ही फूल बनून राहू शकत नसाल, नका राहू, परंतु काटे बनून मात्र त्याला त्रास देऊ नका. तुम्ही एवढं जरी प्रवचन सेवेतून घेऊन गेलात तरी ही श्रद्धांजली आदरणीय बाबांना ठरणार आहे बरं. म्हणून आपले कर्म चांगले कमवा, ते आपल्या सोबत आहे. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. तुमचं धन दौलत पैसा अडका गाडी बंगला सगळं इथं सोडून जायचंय, घेऊन जायचंय. ती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपली कर्म. म्हणून जे घेऊन जायचंय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. आपण पैशाची बँक भरवतो, परंतु पैशाची बँक भरवता भरवता कर्मरूपी पुण्याची बँक भरवा, ती सोबत येणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य मात्र घेऊन जा. कोणतं? तर देवाकडं हिशोब लावला जात नाही तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा, तर हिशोब लावला जातो तुम्ही कमवलेल्या कर्माचा, तुम्ही कमवलेल्या पुण्याचा. म्हणून आपलं कर्म चांगलं ठेवा, ही आपली शिदोरी आहे, ती आपल्याला घेऊन जायची आहे. आणि आपलं उलट झालं बरं.